नमस्कार, मी पूजा आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत करते। तर आजचा ब्लॉग खूप खास आहे कारण की तुमच्यासाठी मी स्पेशल असं एक रेसिपी आणली आहे, रत्नाळ्याची बोंडे। माझ्या आईच्या हातची रत्नाळ्याची बोंडे ही रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे। खूप सोपी पद्धत आहे, खूपच सोपी पद्धत आहे आणि खूप छान अशी रेसिपी आहे। तर उपास असला तर नेहमीच विचार पडते काय नाश्त्याला बनवायचं। तर ही रत्नाळ्याची बोंडे पण चालतात उपासाला, तर नक्की ट्राय करून बघा। तर तुम्हाला दाखवते आता कशी आहे रत्नाळ्याची बोंडे माझ्या आईच्या हातची रेसिपी। तर व्हिडिओ कंटिन्यू करा, स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ बघा, तुम्हाला आवडेल। तर चला मग बघूया रेसिपी। तर रत्नाळ हे 10 मिनिटं कुकरमध्ये उकडून घ्यायचे आहे। 10 मिनिटात छान उकडले जातात रत्नाळ। नंतर त्याला थंड करून त्याची फोतरं वगैरे काढून घ्यायचे आहे। त्याला साखर मिक्स करायची आहे। तर आता प्रमाण सांगायचं म्हटलं तर हे अर्धा किलो रत्नाळ आहे, यामध्ये गिलासभर साखर टाकली आहे माझ्या आईने। तर याचं प्रमाण की तुम्हाला दाखवता नाही आला, पण जेवढं आपल्याला गोड हवं तेवढं टाकायची साखर त्यामध्ये। छान असं हाताने मिक्स करून टाकायचं बारीक चुरून, नंतर मिक्स होणारच आहे ते। नंतर त्याला शिजून घ्यायचं साखरेला पाणी सुटेपर्यंत छान असं। तुम्ही बघू शकता साखरेला पाणी सुटत आहे, पाक बनत आहे साखरेचा। छान मिक्स करून टाकायचे। बघा कलर बदलला आहे, साखरेचं पूर्ण पाणी झालं आहे। आता याला आपल्याला थंड करायचं आहे छान। तर हे रत्नाळ्याचं बॅटर छान थंड करून घ्यायचं आहे कोपऱ्यामध्ये ठेवून। हे साधी कणिक आहे भिजवलेली, मीठ टाकलं आहे त्यात थोडं। तर हे सर्व मिक्स करायचं आहे कणकीमध्ये हे मिक्सर। तर या बॅटरमध्ये थोडं तीळ पण टाकायचे आहे, तिळामुळे खूप छान स्वाद येते रत्नाळ्याच्या बोंडाला। तर हे पण मिक्स करून घ्यायचे आहे पूर्ण। तर बोंड काढण्यासाठी तेल गरम करायला ठेवलं एक साईडला। तर बघते आई तेल गरम झालं की नाही। तर बघा तेल तपलेलं आहे आपलं। तर आता छान असे बोंड टाकून घ्यायचे आहे। बोंड टाकत असताना पाण्याचा हात लावायचा, त्यामुळे बॅटर हे हाताला चिकटत राहत नाही। छान बारीक बारीक असे बोंड टाकता येईल, कारण की हे बॅटर चिकट असते, थोडं हाताला चिपकतात, त्यामुळे बारीक बारीक काही बोंड टाकता येणार नाही। म्हणून कधी पण टाकताना पाण्याचा हात घ्यायचं आणि बोंड टाकत राहायचे। तर बघा किती छान बारीक बारीक बोंड टाकत आहे माझी आई। मी खाल्ले त्यानंतर तुम्हाला रेसिपी शेअर करत आहे, पण माझे व्हिडिओ एडिट करतानाच तोंडाला पाणी सुटले। आणखी तुमच्या पण तोंडाला पाणी सुटलंच असेल बघून। तर नक्की ट्राय करून बघा, रेसिपी खूप सोपी आहे, खूपच सोपी आणि खूपच इझी आहे। उपवासाला पण करू शकता तुम्ही ही रेसिपी। एकदम झटपट अशी बनणारी रेसिपी आहे, तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट्स करून सांगा कशी वाटली रेसिपी। तर बघा छान लालसर होईपर्यंत तळून घ्यायचे आहे बोंड। तर बघा असे कलर येईपर्यंत तळून घ्यायचे आहे बोंड। ते थोडं तेलकट दिसत आहे कारण की गरम असल्यामुळे, मग खूप छान असा स्वाद येतो हा बोंडाचा। आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा। आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। भेटूया अशाच नवीन छान अशा ब्लॉगमध्ये। तोपर्यंत बाय, काळजी घ्या सर्वांनी।